नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विशाल कुंभार। वडगाव नगरपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। काल उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। माझ्यासोबत भारतीय जनता पार्टी पक्षाचे मावळ तालुक्याचे प्रमुख नेते माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे आहेत। बाळाभाऊ, स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये। वडगाव नगरपंचायतीमध्ये सोबळाचा नारा दिलेला आहे आणि आज प्रत्यक्षात प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। काय प्रतिक्रिया? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रविदादा चव्हाण यांच्या नेतृत्वात आज वडगावला ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांच्या मंदिरामध्ये श्रीफळ समर्पित करून ॲडव्होकेट मृणालताई माळसकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। खरं तर या वडगाव नगरपंचायतीच्या मागच्या 5 वर्षाचा कारभार पाहिला तर वडगावचा होणारा विकास कुठेतरी थांबला आहे अशी भावना संपूर्ण वडगावकर नागरिकांची झालेली आहे। वडगावचा डेव्हलपमेंट प्लॅन जो DP आहे तो कशा पद्धतीने तयार केला यावर मागच्या काळात आमच्या नगरसेवकांनी सातत्याने त्याला विरोध केला, तक्रारी केल्या आणि आम्ही नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली। आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मृणालताई यांनी आशीर्वाद घेतला आणि मृणालताई यांनी मागणी केली की हा आमचा वडगावचा DP प्लॅन रद्द झाला पाहिजे। जो DP प्लॅन आहे तो पारदर्शी स्वरूपाचा नाही, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आरक्षणं टाकली गेली आणि सामान्य व्यक्ती, सामान्य शेतकरी यांच्या विरोधात हा DP तयार केला गेला। बिल्डर धार्जिना हा DP आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा संपूर्ण विषय विशेष बाब म्हणून याच्यात लक्ष घातलेलं आहे। निवडणुकीनंतर या ठिकाणी आम्ही तर आत्ता मागणी केलेली आहे, हा DP प्लॅन रद्द झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे। एक 2 प्रश्न फक्त मी राजकीय विचारतो। पहिला प्रश्न की मृणालताईंचं नाव हे आयत्या वेळी समोर आलेलं होतं। पक्षामध्ये अनेक जुने जाणते कार्यकर्ते होते, महिला भगिनी पण होत्या, नेमकं मृणालताईच का? आमची वडगाव शहराच्या कार्ड कमिटीने सर्वच उमेदवार आमचे तुल्यबळ होते। या सर्व गोष्टी लक्षात घेता सर्व नवीन चेहरे पुढे आणायचा निर्णय केला आणि त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी पसंती मृणालताई यांना दिली आणि एकमताने मृणालताई हिचं नाव त्या ठिकाणी पक्षाने जाहीर केलं। शेवटचा प्रश्न वडगावच्या बाबतीत, तळेगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली, वडगावमध्ये मात्र आपल्याला स्वतः राष्ट्रवादीच्या समोरासमोर लढावं लागणार आहे। याचाच अर्थ आपल्याला आणि आमदारांना समोरासमोर उभं टाकावं लागणार आहे। त्याच्याबद्दल काय सांगाल? तिथं युती झाली, इथं युती नाही होऊ शकलेली। आमच्या पक्षाने वरिष्ठ पातळीवरून निर्णय केला की स्थानिक पातळीवरच्या कार्ड कमिटीला संपूर्ण अधिकार देण्यात आले। तळेगाव शहराच्या कार्ड कमिटीने त्या ठिकाणी तो निर्णय घेतला युती करायचा। वडगावच्या कार्ड कमिटीने स्वतंत्र लढण्याचा, त्याचबरोबर लोणावळ्याच्या कार्ड कमिटीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। शेवटी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी तो निर्णय स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी करण्यात आला। त्यामुळं हा निर्णय हा आमच्या वडगावच्या स्थानिक कमिटीने घेतलेला असून त्या निर्णयाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आहे। धन्यवाद।